नमस्कार, कुकिंग विथ पाटीलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज घेतला आहे झटपट टिफिनसाठी बनवणारा व्हेज ऑमलेट म्हणजे बेसनाचा पोळा. तर मी घेतला आहे 2 वाटी बेसन. त्यासाठी कांदा बारीक चिरलेला, पोपटी मिरची आहे, बारीक चिरले टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि 5-6 पानं कढीपत्ता आहे आणि थोडीशी हळद, अर्धा चमचा, 1 चमचा 1 चमचा किंवा 1.5 चमचा मसाला आहे. हा आगरी कोळी मसाला मी सगळ्यात हाच वापरते. जिरा आहे, धणा पावडर आहे, थोडंसं हिंग आणि चवीपुरतं मीठ. तर चला आपण पटकन बघूया झटपट अशी बेसनाचा पोळा आणि व्हेज ऑमलेट. मी हे साहित्य पूर्ण हाताने मिक्स केलेलं आहे. पूर्ण जे तुम्हाला दाखवलेलं ते मी हातानेच मिक्स करते, कारण का मला त्याचा थिकनेसपणा म्हणजे किंवा घट्टपणा त्याला समजतो मला. त्याच्यामुळे तर मी आता तेल तापत ठेवलेलं आहे. आता मी पोळा पण हातानेच घालणार आहे, कारण का त्याची जाडी किंवा त्याची हे वगैरे कुठल्याप्रमाणे आणि तो छान असा पसरवता येतो. आणि एकदम पातळ पाण्यासारखा करून उपयोग नाही. ते असंच ठेवावं, त्याच्याने अंदाज येतो आपल्याला. आता हा बेसनाचा पोळा मी खरपूस भाजून घेतलेला आहे आणि झटपट टिफिनही भरायला घेते. सकाळच्या घाईमुळे जास्त मी तुम्हाला म्हणजे ते दोन्ही बाजूने परतून वगैरे दाखवू शकले नाही. तर हा दोन्ही बाजूने बघा झालेला आहे. आता मी पटकन टिफिन भरून घेतलंय. चला भेटूया आपण पुढच्या रेसिपी व्हिडिओमध्ये. आणि माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.